नमस्कार. माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बाहीची डिझाईन कशी स्टिच केली ते पाहणार आहोत. असं आधी मी कॅनव्हास पेपरवर पानाचा शेप देऊन कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे आणि ते आता आपण स्लीव्जना अटॅच करून घेऊया. कॅनव्हास पेपर जे आपण कट केलं ते अशा पद्धतीने आपण ते स्टिच करून घेऊया. इथं मी एकच पानाचा शेप काढला. इथं आपण दोनही काढू शकतो, तीनही. आता माझ्या ह्या कस्टमरला सिंगल पाहिजे होतं म्हणून मी ते सिंगलच पानाचा शेप काढला. आता एक्स्ट्रामध्ये कापड जे होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि अस्तर आपण पलटवून घेऊया. खूप छान वाटते ही डिझाईन. मी भरपूर कस्टमरना शिवून दिलेली आहे. हल्ली कसं बाहीला डिझाईन पाहिजेच असं आहे ना, खूप ट्रेंड चालू आहे ह्या डिझाईनची पण. अशा पद्धतीने आपण आता दाबटीप टाकून घेतलेली आहे. आता आपण नॉडची डिझाईन करून घेऊया. इथं जे आपण नॉडची डिझाईन तयार करतो ह्याच्यात आपल्याला मणी लावायचे आहेत. अशा पद्धतीने आपण नॉडची डिझाईन करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मणी लावायचे आहेत आपल्याला. तुम्हाला आवडत असेल तर नॉडची डिझाईन करा, नाही तर सिंगल हे पानाचा शेप ठेवला तरी खूप छान वाटतं. इथं आता मी नॉडची डिझाईन करून घेतली आणि जे साईडने आपण नॉडची लेस लावून घेऊया. इथं मी आता नॉड लावले, तुम्ही लेसही लावू शकता, पण मला इथं नाजूकच लेस लावायची होती. ती माझ्याकडे ह्या कलरची नव्हती म्हणून मी नॉडचंच यूज केलं. असं आपण दोन्ही साईडने नॉड लावून घेऊया. पानाचा शेप जसा आहे त्या पद्धतीने. आपण आता एक्स्ट्रा जी नॉड आहे ती कट करून घेऊया. इथं आपण लटकनही छोटे कापडाचे लटकन तयार करूनही लावू शकतो आणि असंही ठेवू शकतो, जसं आपल्याला आवडेल तसं किंवा आपल्या कस्टमरना आवडेल तसं. चला आपण आता बाही जोडून घेऊया ब्लाऊजला. अशा प्रकारे आपले दोन्ही बाही जोडून झालेले आहेत. आणि मी ह्या ब्लाऊजला म्हणजे डिझाईन फ्रिलची केलेली आहे. तिथं आपण साडीचं कापड यूज केलेलं आहे आणि ही डिझाईन इतकी सुंदर वाटते ना. मस्त मणी वगैरे लावले की खूप छान लुक येतं त्याला. ओपनच गळा आहे पण बोटनेकप्रमाणे लुक येतं त्याला. असं साडीचं कापड घेतलं, 2-2 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतल्या आणि मग त्याला आपण फ्रिल तयार करून घेतलेली आहे. तर ह्या फ्रिलला आपल्याला मणी देखील लावायचे आहेत, पण ते मी ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्या नंतर मग मणी लावणार आहे. आणि त्याची डिझाईनही अपलोड केलेली आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये. आता ते आणि याच्यापुढे मी ती डिझाईन कशी स्टिच केली तेही देखील दाखवणार आहे. तुम्ही तोही व्हिडिओ नक्की पहा. हे बघा असं आपण फ्रिल लावून घेतलेले आहे. चला तर मग माझे व्हिडिओ पाहत राहा.